राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका. माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. त्यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहा. यांच्या मार्फत निरोप दिलेले, मागं बसलेला कुठे हे, याच्याकडून निरोप दिलेला, याच्याकडून निरोप देऊन देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभा राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम नाही, खरं बोललो तर मलाही खरं बोलता येईल ना. एकाकडेच खरं असं नाही. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. बंटी पाटील साक्षीदार आहेत, पण विरोधाचा भाग जाऊ दे.